MIM या पक्षाकडून सोलापूर शहरमध्ये या विधानसभा मतदारसंघात सलग 2 वेळा उमेदवारी मिळालेले प्रदेशचे कार्याध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या रोजार इफ्तार पार्टीमधून पक्ष आणि पक्षाचे नेते गायब झाले आहेत। यापूर्वी शहरात शाब्दी यांनी घेतलेल्या प्रत्येक रोजा इफ्तार पार्टीच्या बॅनरवर पक्षाचे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी, अकबरुद्दीन ओवैसी, माजी खासदार जलील, पक्षाचे चिन्ह पतंग हे फोटो पाहायला मिळायचे, परंतु यंदा तसे काहीही न दिसल्याने हा एकच विषय या रोजा इफ्तार पार्टीमध्ये चर्चेचा ठरल्याचे ऐकण्यास मिळाले। 2019च्या विधानसभा निवडणुकीवेळेस फारुख शाब्दी यांनी MIM मध्ये प्रवेश करून पहिल्यांदा पक्षाचे तिकीट आणून मध्यमधून निवडणूक लढवली, त्यावेळी ते दुसऱ्या नंबरवर राहिले। शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे या खासदार झाल्याने ताईनंतर भाई असे वातावरण निर्माण झाले, त्यामुळे ते आमदार होतील असे काहीसे बोलले गेले, परंतु भाजपच्या देवेंद्र कोठे यांनी बाजी मारून सुमारे 50,000च्या फरकाने फारुख शाब्दी यांचा पराभव केला। या पराभवानंतर शाब्दी प्रचंड नाराज झाल्याचे पाहायला मिळाले, परंतु कार्यकर्ते आणि जनतेला त्यांनी मला महानगरपालिकेमध्ये साथ द्या, नाराज करू नका असे आवाहन केल्याचे पाहायला मिळाले। यावेळेस पानगल प्रशालेच्या मोठ्या मैदानावर रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले। त्यांनी दिलेल्या पत्रिकेमध्ये सुद्धा MIMचा कुठेही नामोल्लेख नव्हता। रोजा इफ्तारच्या प्रत्येक बॅनरवर केवळ फारुख शाब्दी यांचा फोटो आणि नाव पाहायला मिळाले, त्यामुळे शाब्दी हे पक्ष बदलणार असल्याच्या चर्चेला जोर आला आहे। शाब्दी यांचे सुशीलकुमार शिंदे यांच्याशी असलेले चांगले संबंध पाहता ते काँग्रेसमध्ये जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे, परंतु तसे अधिकृतरित्या अजूनही MIMच्या सूत्रांकडून समजलेले नाही। एकूणच इफ्तार पार्टीमधील वातावरण पाहता MIM पक्षापासून शाब्दी हे नक्की लांब चालले असल्याचे स्पष्ट बोलले जात आहे। फारुख शाब्दी हे जरी मोठे उद्योजक व्यावसायिक असले तरी त्यांची युवकांमध्ये सोलापुरात क्रेझ आहे, ती केवळ MIM या पक्षामुळे असल्याचे यापूर्वीच्या काही नेत्यांच्या प्रतिष्ठेवरून पाहायला मिळते। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।